श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलवर दर आठवड्याला 3 अद्भुत कथा तुम्हाला ऐकायला मिळतील. चला आता लगेच सबस्क्राईब करा आणि कोणत्याही कथा मिस होऊ देऊ नका. चला तर मग आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. आजच्या कथेचं नाव आहे प्राचीन गावातील धनेश्वरी. प्राचीन काळी एका शांत नरण्यमय गावात धनेश्वरी नावाची वृद्ध स्त्री राहायची. तिच्या घरात जास्त सोयीसुविधा नव्हत्या. एक छोटं झोपडी सारखी, पण तिच्या मनात मोठं खजिनं होतं, श्रद्धा आणि प्रेमाची संपत्ती. धनेश्वरीच्या एकच इच्छा होती, देवी महालक्ष्मी तिला भेटावे. मार्गशीर्ष महिना सुरू होतो. एके दिवशी मंदिरातल्या पुजाऱ्याने तिला हसत सांगितले, आई, मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. या महिन्यातील गुरुवार देवी महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. जो कोणी श्रद्धेने पूजा करतो त्याच्या घरी देवी येते. धनेश्वरी आनंदाने भरली. तिच्या डोळ्यात अश्रू चमकले. तिने ठरवले, संपूर्ण मार्गशीर्ष महिना प्रत्येक गुरुवारी मी पूजा करीन. माझ्या श्रद्धेला देवी नक्की प्रतिसाद देईल. पहिल्या गुरुवारी धनश्रीने झोपडी साफ केली. लाल कापड चौरंगावर अंथरले, फुले सजवली आणि जितकी साधी पण श्रद्धापूर्ण पूजा होईल तशी केली. पूजेच्या शेवटी तिने हळूच प्रार्थना केली, आई, तू माझ्याकडे येशील का? त्या रात्री तिला स्वप्न पडले. झोपेत एक तेजस्वी प्रकाश तिच्या दारी उभा होता. एखादी शांत मधुर आवाज तिला म्हणाली, तुझी पूजा मला पोचली आहे. धनेश्वरीच्या हृदयात आनंदाचा झोका उडाला. तिचा विश्वास अधिक घट्ट झाला. त्याचप्रमाणे दुसऱ्या गुरुवारी धनेश्वरीनी झोपडी जशी साधीच होती, पण तिच्या भक्तीने तिच्या आयुष्यात बदल घडवायला सुरुवात केली. गावकऱ्यांनी तिला मदत करायला सुरुवात केली. कोणी धान्य आणले, कोणी फुले आणली, कोणी तिच्यासोबत भजन केले. धनेश्वरीच्या आयुष्यात प्रेम आणि आनंदाची लाट वाढू लागली. लोक तिला आई म्हणायला सुरुवात करायला लागले. तिसऱ्या गुरुवारी ती मंदिरात जाऊन पूजा करत असताना तिला एक लहान तांब्याचा कलश सापडतो. गावकऱ्यांना हे देवीचे संकेत वाटतात. शेवटच्या गुरुवारी धनेश्वरी झोपडीमध्ये दिवा पेटवते, पूजा करते. धुपाचा सुवास भरपूर होता. फुले ताजी आणि लाल कापड चमकत होते. हलका वारा आला. दिव्याची ज्योत अजून तेजस्वी झाली. त्या प्रकाशात तिने पाहिले देवी महालक्ष्मीचे तेजस्वी रूप. देवी हसत म्हणाली, आई, मी तुझ्या श्रद्धेला नमते. मी तुझ्या घराला सोन्याने भरून द्यायला आलेली आहे, पण तुझा एकटेपणा दूर करायला नक्की आले आहे. तुझ्या आयुष्यात आता कधीही अभाव राहणार नाही. त्या दिवशीपासून गावकऱ्यांनी धनेश्वरीला आदराने आई म्हणायला सुरुवात केली. तिच्या आयुष्यात प्रेम, सन्मान आणि समाधान भरभरून आले. अशा प्रकारे धनेश्वरीने महालक्ष्मीला आपल्या श्रद्धेने प्रसन्न केले. मार्गशीर्ष महिन्यात असे म्हटले जाते की महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. शुद्ध मनाने केलेली पूजा सर्वात प्रिय आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. मार्गशीर्षाचे आणखी अद्भुत व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.